लिस्ट आसा त्यांच्या ह्या मिटिंगेक आयज सगळे पत्रकार भावांचे स्वागत आसा आणि तुम्ही आमकां सदांच खूब सपोर्ट केल्लो आसा। आजच्या ह्या प्रेस कॉन्फरन्साक आणि मिटिंगे नंतर हजर आशिल्ले गोमंतक भंडारी समाजाचे गोंय राज्याध्यक्ष बाब अशोक कृष्णा नायक, त्यानंतर हो सगळ्यात मोठा समाज, त्यानंतर दुसरो समाज जो आसा गोवा क्षत्रिय मराठा आर्मी समाज, सेकंड लार्जेस्ट कम्युनिटी इन गोवा। हे दोन्ही समाज हे ओबीसी घटकाचे मूळ कशे तेजे सिनियर सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांचे आताचे निवृत्त अध्यक्ष बाब पद्मनाभ आमोणकर, त्यानंतर आसा गोमंतक नावी समाजाचे राज्य माजी अध्यक्ष आणि आताचे सचिव बाब लाडू सुर्लकार, त्यानंतर आसात रजब धोबी समाजाचे प्रतिनिधी धाडला तेणी उपाध्यक्ष बाब दत्ता रामा बोरकार, त्यानंतर आताच जे ट्रेजरर आसा या समाजाचे क्षत्रिय मराठा समाजाचे ते बाब सर्वेश सुंदर फट्टे बांदोडकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तेका सेक्रेटरी म्हणून अपॉइंटमेंट केल्लो आसा। त्यानंतर गोवा गोसावी समाज त्याचे अध्यक्ष बाब सूर्यकांत गोसावी, त्यानंतर सत्तरी तालुक्याच्यान रातीत उलप जाले धनगर समाजाच्यान हांव बाबू कोळेकर कडेन उलयलो, तेणे सांगले आपण पावता आशिल्लो, दसऱ्याची मिटींग आसा पावना, फुडले सगळे मिटींगे आपूण येतलो, खूब बरें दिसलें म्हणून मोठे एक रिक्वेस्ट केलो। सत्तरीच्यान तेणे काम केलां की तेका सत्तरीचो कॉर्डिनेटर म्हणून नेमला ओबीसीचो बाब मोठे, त्यानंतर बाब शिंपी समाजाचो अध्यक्ष तो बॉम्बेच्यान येयला तसोच हांगा येयला, कराड आसतना फोन केलो बाब सुधीर कुबडे, त्यानंतर आमचे बिचोली तालुक्याचे कॉर्डिनेटर बाब दिलीप एस वरा आणि मार्मागोवा तालुका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष मार्मागोवा नगरपालिका बाब शरद चोपडेकर, हे सगळे हे प्रेस ब्रिफिंगाक हजर आसा। हांव तेंचे कडेन मांडलें की 4 वर्सां माझे परी राष्ट्रीय ओबीसी मंगळाची महासंघाची स्थापना करून हांवें काम फुडें व्हेलां आणि आता गरज आसा भंडारी क्षत्रिय मराठा ह्यो जे आनी 19 समाज आसा तेणी समाजांनी एकठांय येवन एक संस्था स्थापन करची आणि ओबीसीचे जे जे विषय गोंय राज्यांत आसा ज्यांची लोकसंख्या 60% पेक्षा चड आसा तेणी सगळ्यांनी एकठांय येवन इलेक्टेड असतिल्ल्या लोकांनी एकठांय येवन तेणी त्यांची संस्था स्थापन करची। हांव त्यांच्या बरोबर आसतलो आणि सगळ्यांचे अध्यक्ष हांगा आहा, अशोक नायक आहा, पद्मा आसा, सगळे अध्यक्ष आसा, तेणी एका सहमती दर्शिल्या ही संघटना रजिस्टर जावची आणि बाब सर्वेश सुंदर फट्टे बांदोडकर तेका ही जबाबदारी सांगल्या की ह्या सगळ्यांक युनाइट करून बायलॉज करून ती संघटना एक 3 महिने भितर स्थापन करून आमचे विषय सरकारा कडेन मांडचे एकत्रितरित्या। आजचे जे आमचे उपावप जालो आणि सरकारा कडेन जे मागपाचें ठरलें, कित्याक हो सरकार खूब मागास आसा, फाटीं उरलेलो आसा, पिचत पडलेलो आसा, तेंचे दुर्लक्ष आसा। म्हणटकीर आमचे जे उलप जालें, पयलो रिझोल्युशन जालें हांगा अशोकाची मान्यता आसा, सगळ्यांची मान्यता आसा, 19 ओबीसी समाजाची एक संघटना रजिस्टर करची ही एक मान्यता झाली। त्यानंतर ओबीसीचे जसे बिहारान कास्ट सेन्सस जाला, कित्याक लोक कितले आसा, त्यांची फायनान्शियल परिस्थिती कितली आसा, 90 ओबीसीच्या सेटलात 3च सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आसा, गोंयांत बाकीचे एकूय ना। म्हणटकीर तांकां तें प्रतिनिधित्व मेळचें, तेंचे लोक खंयचे खंय कशे आसा रिप्रेझेंटेशन, त्या खातीर ओबीसीची
ना ओव्हरऑल कास्ट सेन्सस गोंयांत जावची ही एक मुख्य मागणी हो दुसरो ठराव. तिसरो ठराव आसा आम्ही जे सेकंड ओबीसी नॅशनल स्टेट कन्व्हेन्शन घेतलेले 28 नोव्हेंबर 2021 तेन्ना बाब नार्वेकर दयानंद याने सजेस्ट केले 27% रिझर्वेशन गोंयांत ओबीसी जाय म्हणून. ही मागणी तिसरी आसा. चौथी आसा आमकां जे ओबीसी स्टुडंट्स जे आसा गोंयांत तांकां ओव्हरसीज स्कॉलरशिप जाय. 200 स्कॉलरशिप मध्य प्रदेश दिता, 100 स्कॉलरशिप महाराष्ट्र दिता ओबीसी. गोंयांतय आमगे 50 स्कॉलरशिप ओव्हरसीज स्कॉलरशिप तेणी दिवची. त्याच बरोबर एसटी समाजाक 2012 बाब शेलये हांगा आशिल्लो एक स्कीम डिझायन केल्ली. ओबीसी लोनाक कित्याक वचोंक मेळना, तेंचे कडेन मार्जीन मनी ना. प्रत्येक स्कीम डिझायन करता मार्जीन हाड म्हणटा, शुअरिटी हाड म्हणटा. त्या टायमार सेंट्रल असिस्टन्स घेवन परिकार आसतना म्हादेव सोशल वेलफेअर आसतना एक स्कीम डिझायन केल्ली. ती स्कीम आसा 25 लाख रुपये तांकां लोन, गव्हर्नमेंट गॅरंटी ना, मार्जीन मनी ना, 15 लाख रुपया 2% व्याज आणि 10 लाख सबसिडी. नाजाल्यार भायले सगळे लोक येयल्या ते सगळे इंटरलिस्ट जाले गोंयांत आनी आमचे भुरगीं फक्त कामाक वयता, 10-15 हजार पडटी घरा येता. म्हणजे एक स्कीम डिझायन केल्या ही सरकाराक आमी बेगीन सबमिट करतले. ओबीसी एंटरप्रेन्योरशिप विदाउट शुअरिटीज आणि विदाउट मार्जिन मनी ती एक स्कीमी आम्ही सरकाराकडे एसटीक दिल्या 12-25 लाख ती वाढवून आम्ही मागतात. त्याचबरोबर जे इकॉनॉमिकली वेकड सेक्शन जनरलाचे आसा तांकांय स्कीम लागू करची. सगळ्या लोकांक शुअर सोडून दी न्हू. गोंयकार हांगा लेबर जाल्यात आणि भायले लोक आमचे सगळे ओनर जाल्ले आसा. ते चित्र बदलपाचें जाय म्हणून हेजेर तुमकां सगळ्यांचो सपोर्ट मागता. त्यानंतर पीजी जे रिझर्वेशन आमकां सरकारान दिले प्रमोद सावंतांचे अभिनंदन आसा. पूण जे मेन सीट्स आसा जो रोस्टर आसा तो सारको मेंटेन जावना आणि पोस्ट ग्रॅज्युएशनाक आमकां मेडिसिन, सर्जरी, गायनेकोलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक, स्किन, ENT हे जे मेळना ते 36चे आमकां 13 पोस्ट मेळपाक जाय आशिल्ले ते मेळपाक आमी सगळ्या येवन परत मुख्यमंत्र्याचे कडेन मिटींग घेतले. सगळे कॅबिनेट मिनिस्टराक म्हटले की ही सरकारान 16 वर्सांनी पॉलिसी 11 मे 23 डिसाइड केली. तुम्ही त्याचे इंटरव्यू केला, एक व्हिडिओ केला. फर्स्ट टाइम 16 वर्सांनी पीजी रिझर्वेशन मेळचे म्हणून 11 मे 2023 पॉलिसी डिसाइड झाली सरकाराची नोटिफाय. ती 1 ऑगस्ट 23 कॅबिनेट अमेंडमेंट करपाक मेरिट टू रिझर्वेशन कॅबिनेट डिसिजन झाले प्रमोद सावंतान आणि त्यानंतर ते अमेंडमेंट झाले 11/4/2000 11/3/2004 चे अमेंडमेंट आशिल्ले बाय मेरिट ओरिजिनल. ते 8 ऑगस्ट 23 मेरिट अँड रिझर्वेशन तेका ऍड झाले म्हणजे डॉक्युमेंट आता रेडी जाला आमकां दिल्ले आसा. म्हणून पीजी रिझर्वेशन आमकां क्लिनिकल सीट्साचे रोस्टर मेंटेन जावचे अशी मागणी केल्या. आणि अशोक सांगला सोशल जस्टिस मॉनिटरिंग सेल जो अन्याय जाता सोशल जस्टिसान ओबीसीचे तो मॉनिटरिंग सेल ऑलरेडी बाब वैभवान सजेस्ट केल्ले आसा. भंडारी समाजान तो ऑलरेडी तेणे मार्गाक लायला. ओबीसी सोशल जस्टिस तसो भंडारी समाजाचो तसो ओबीसी सोशल जस्टिस मॉनिटरिंग सेल तामिळनाडूक बी तो आसा. अन्याय जाता ह्यो आमच्यो प्रमुख मागण्यो आसा. आता तुम्ही किती विचारपाचे आसा तुम्ही जाणून घेता. विचारपाचे काय ना कारण ही गजाल घडामोड महत्वाची गजाल. एक गजाल ओबीसी भितर जी प्रामुख्यान दिसता ती म्हटल्यार जे मतभेद गटबाजी इतली जाता की हो ओबीसी घटक एकठांय आजून मेरेन येवपाक शकना इतली जावंक जाता. मधुबाब तूं इनिशिएटीव घेतली म्हणून कारण हेका एक ऐतिहासीक म्हत्व 19 घटक एकठांय आजून मेरेन कित्याक येवंक शकना हो एक प्रश्न आसा. गोंयांत हेच्या पयलीं गोमंतक बहुजन महासंघ म्हणून स्थापन जाल्लो. आता त्या महासंघात ओबीसी बरोबर बाकीचे हेर SC ST आसले पूण एक बहुजनाक सगळे एकठांय हाडपाचो पूण तेचें काम सध्या थंड पडलेलें दिसता. सो हे मतभेद तुम्ही कशे मिटोवन
बाकीच्या लिडरांक तुमच्या बरोबर हाडून ही जी संघटना आहा ती घटमूट करपाक लागून आनी कितें यत्न करतले? तुवें सारको प्रश्न विचारला. एक्चुअली तुवें जें आतां संघटनेचें नांव घेतलें तितून हे सगळ्या लोकांनी काम केलां. आनी हांव एक इंडिव्हिज्युअल भंडारी अशोक म्हणटालो. भंडारी समाज म्हणजे 6 लाख अशोकाक वरी आसा, 3 लाख हेजे कडेन आसा, सगळ्या कडेन आसा. हांव इंडिव्हिज्युअल. जेन्ना हो प्रसंग येयलो की संघटक मध्ये तें काम जायना, विशय फुडें वचना, म्हणून जानेवारी 20 हांव विशय घेवन फुडें सरलो पीजीचो. सगळ्या कॉन्टॅक्टान रावलो आनी खरी बरी लिडरशीप आसा सगळ्यांची. हेंचे मार्गदर्शनान काम जावंक शकता. म्हणून हे आयज हांव तेली समाजा कडेन उलयलां, मागीर हांव चारी विश्वकर्मा समाजा कडेन उलयलां, अध्यक्ष बाबू कडेन उलयलां. हे सगळे लोक येवपाचे, पूण तेंचे एडवान्स काम फिक्स म्हणून येवना. पण आमचे प्रयत्न आसा. युपीसी समाज एका व्यासपीठार येवपाची तयारी आसा. आनी फुडली मिटींग आमी जी घेतले ते युपीसी समाज एका व्यासपीठार आसतले. आनी आमी फुटाफूट जावची न्हू, आमी एकठांय रावचे. एकठांय जावल्यारच हे समाजाक फुडार आसा. आमी प्रयत्न करतले. म्हणजे म्हाका दिसता तूं एकठांय, म्हाका स्वार्थ ना, म्हाका पद नाका. आतां हांव तेंका सांगलें तुम्ही एकटे युपीसी इलेक्टेड आहात, एकठांय जायात, कमिटी स्थापन करात, हांव बरोबर आसतलो. कोण ना म्हणून स्टॉप गॉप अरेंजमेंट म्हणून हांवें फुडले जनरेशनाक जर बरी दिशा मेळटली जाल्यार हे प्लॅटफॉर्म जाय, यूथ प्लॅटफॉर्म जाय. आमच्यो मागण्यो कितें आसा त्यो स्क्रुटिनायज जावपाक जाय. आनी सगळे समाजाच्या अध्यक्षांनी सपोर्ट दिला. आनी किशोर बाब तुमची सदांच आमकां आत्मीयता आनी सपोर्ट आसा. पयली इंटरव्यू ती म्हाजी केल्ली 1 वर 6 मिनटांची, फर्स्ट टाइम. तेन्नाच्यान ही मॅसेज सगळे गोंयांत गेल्या. हांव प्रसाद आनी सगळे गोंयच्या ओबीसी बांधवांक मागता की हे युपीसी समाज तुमचे आसा. आमी एक प्लॅटफॉर्म रेडी करता. सगळ्या अध्यक्षांची मान्यता आहा, हांगसर जे ना तेंची मान्यता आसा. आनी आमी सामाजीक प्रबोधन करून फाटाफूट न जावची, हे समाज एकठांय येवचे म्हणून आमी सगळे प्रयत्न करतले. आनी एक 3 म्हयने भितर तुजे कडेन जबाबदारी सोपयता. 3 म्हयने भितर आमी संघटना रजिस्टर करून, आनी माझी विनंती आसा की तितून प्रोविजन कर, कित्याक भंडारी समाज हो सगळ्यात मोठो समाज. तेणें हो मुवमेंट लीड करचो. आनी एक्सपर्टायज जे आसात बाकी समाजाचे, तेणी कार्याध्यक्ष जावंक शकता, ते सेक्रेटरी जावंक शकता, ते जनरल सेक्रेटरी जावता. हांव तुमचे बरोबर एक एडवायझर म्हणून रावंक शकता. हांव इलेक्ट जाल्लो न्हू, पूण आमी हे 3 म्हयने भितर हे संघटन एकठांय करूया. आनी आमचे भितर फाटाफूट न जावची आनी प्रॉपर जर लिडरशीप मेळ्ळी जावं तें जावपा नाशिल्लें. हांव एक मनीस जर फुडें येवन तांकां सगळ्यांक रिक्वेस्ट करून एकठांय हाडूंक शकता जाल्यार खंयची लिडरशीप जर कोणें केली जायत ते हेंकां एकठांय दवरपाक ते कमी पडले आसतले. आनी एक निमणो प्रश्न, सदांच बहुजन समाज म्हणून किंवा ओबीसी हांचो पॉलिटिकली मिसयूज जावपाची एक परंपरा आसा पयलीं पासून. जो तो लिडर आपल्या समाजाचो पॉलिटिकल वापर करपाक सोदता. आमच्या समाजांतल्यान कोणूय लिडर जालो काय ताका दिसता की आपल्या फाटल्यान आपल्या समाजात रावपाक जाय. आनी पॉलिटिकली तेचो वापर जाल्ल्या कारणान हे जे लोक आसात ह्याच समाजाचे ओबीसी तांकां विश्वास ना आपल्या लिडरांचेर, कारण हे आमकां व्हरतले आनी कोणाक तरी कोणाच्या तरी गळ्याक धाव्याक बांदतले, अशी एक मानसिकता लोकांची जाल्ली आहे. पॉलिटिकली डिस्टन्स दवरून ओबीसी म्हणून तुमचो एक वेगळी वळख आनी वेगळी ताकद तुम्ही कशी टिकोवन दवरतले? तुम्ही जर म्हाका पळयला 1991 वयल्यान हांव सेक्रेटरी म्हणून काम केलो. सीएम, डेप्युटी सीएम, ऑपोजिशन लीडर, मेंबर ऑफ पार्लमेंट, गोवा राज्य सरकार इलेक्शन लढयला. सरकारी कर्मचारी संघटनेचे मेंबरशिप एस्मा विड्रॉ केला. पॉलिटिकल पार्टीची मेंबरशिप घेवना, कित्याक एक मेंबरशिप घेतली तुका वालोर ना. जर हांव खंयच्या पॉलिटिकल पार्टीचो मेंबर आशिल्लो जाल्यार म्हाका वालोर आसपा नाशिल्लो, म्हाका कोण आयकोवपा नाशिल्लो. सो आय हॅव सॅक्रिफायस्ड माय पर्सनल पॉलिटिकल कॅरियर. खंयच्याच पार्टीची मेंबरशिप घेवना आनी ती घेतलेली किशोर जाल्यार म्हाका खंयच्याच सेन आसता आशिल्लो. सो हांव 12 कॅबिनेट मिनिस्टर, 40 आमदार, सगळ्या पॉलिटिकल प्रेसिडेंट, आनी तुमकां सांगपाक म्हाका उमेद दिसता हे संघटन गोंय पुरते ना. तुमकां जेन्ना जेन्ना गरज पडटली नॅशनल लेवलाचे ओबीसी लिडर गोंयांत हाडपाची इमेज हांवें तयार केल्या. माझे नॅशनल प्रेसिडेंट जे आसात
डॉक्टर भवाराव तायवाडे महाराष्ट्र नागपुराच्यान टोटल नॅशनल लेवलाचेर संघटन मारलेले आसा. म्हणटा तुम्ही अशें धरू नाका आमी गोंय एकटे आसा, आमी ल्हान. केदी व्हडली लिडरशीप नॅशनल लेवला वयली गोंय हाडपाची इमेज हांवें बिल्ड केल्ली आसा. आनी किशोर आयले संघटन हे चलचे ओबीसीचे पण कितले दुर्दृश्य दवरलेले हांवें. 5 वर्सां जाला रिटायर जाला पूण मेंबरशीप घेवना. खूब लोक म्हाका आपयताले. पूण ह्या समाजाचेर अन्याय जाता तो दूर करपा लागून हांव पॉलिटिकल संसद मेंबर जालो ना. चुकून कितें जालें फुडें आमचे जर चड अन्यायच जालो जाल्यार आमी सगळे म्हणून कितें ठरोव शकत फाल्यां. इवन चीफ मिनिस्टराक विचारलें हांवें पयली मिटिंगेक बहुजनांच्यान मराठा ओबीसी बरोबर कित्याक येना काय म्हणून. तेजे घरा कडेन विचारलें सर आमी बहुजन मराठा बहुजन तुम्ही आमचे बरोबर कित्याक येना, आमी एकठांय जावन राज्य करूया. साहेबान म्हाका सांगलें की आमकां रिजर्वेशन ना. हांवें म्हणलें महाराष्ट्रान मागता बाकी स्टेटीनी आसा तुमच्या लोकांक रिजर्वेशनाची गरज आसा तुमकां लिडराक आसा कर सेन्सस दी रिजर्वेशन 10% कितले ते सारकें पाहिजे. जाय रिजर्वेशन महाराष्ट्रान मागता मराठा गोंयान कित्याक आमी सुद्दां हे सेन्सस टोटल करचें जशें बिहारान जाला. आनी जितली जितली जे जातीची लोकसंख्या आसा भंडाऱ्याची मायज आसा तेजे नंतर कार्बी आसा कितली आसा हे मराठ्यांक सगळ्याची 100% मेज मरे न्हू. सगळे 100% मेजपा जाता न्हू. मेज जाली ती सगळ्यांक. आमकां 27% 10% मेळना. आमी 50% आमकां 27% तितून 10% अजून मेळना. प्रोपोर्शनेट डेमोक्रेसी म्हणल्यार कितें रिप्रेझेंटेशन सगळ्यांक मेळोनी. कोण 3% 3% मेळोनी. तुम्ही 10 आसा 10 मेळोनी. आमी 40-50 आमकां 50 मेळोनी. भंडारी कितले 27 कितले आहात ते तितले मेळोनी. अशी मेळोनी म्हणटे न्हू. सारको शेअर सगळ्यांकूच होनी. आमी कोणाचे ओपोज ना पूण सरकार थोड्याच लोकांक पळय तेगे मेळोवन दिता ते जावचे. ओबीसी जागे जाल्यार मराठ्यांनी आमच्या मुवमेंटाक सपोर्ट करचो. हांव मागता सगळ्या प्रतिनिधीतून मेळोनी. तुमच्या लोकांची परिस्थिती हालाकीची आसा तेंकाय सारकें करना. खूब जाण ते म्हाका मेळटा सेक्युरिटी गार्ड कितले पगार मेळटा रे 13,000 14,000 कितले वर्स जाली रे 8,000. म्हणजे हे आउटसोर्सिंग जे आसा हे डेली बेजीस न्हू आउटसोर्सिंग आसा कॉन्ट्रॅक्ट लेबर आसा ते बंद केल्यार ह्या लोकांनी भुरग्यांक शिकयतले न्हू. जाल्यार ह्या भुरग्यांची भुरगीं कशी शिकतली ते घर कशी बांदतले ते लोन कशे घेतले 16,000 मिनिस्टर आपलो पगार वाडयता रोकडो डबल करता. हे लोक कशे जगता होय तेणी विचार करचो. 25,000 कोटीची बजेट त्या बजेटान ओबीसी जर 27% रिजर्वेशन आहा 5,200 कोटी आमच्याकडे येवपा जाय. जशें जितलो जितलो समाज आसा ते बजेट तेंचेकडे वचपा जाय. त्या समाजाचो विकास जावपा ना न्हू. जशें 12% एसटीक वयता 52% आमकां येवपा जाय. पयलीं 27% दिया ओबीसी वेलफेअर मिनिस्टर प्रायोरिटीन दिया आमकां. ही आमची मागणी. आमी कोणाचे विरोध ना. आम्ही सगळ्या ओबीसी घेऊन पुढे वयतले. एक मोठो सेटबॅक आसा की आमचे कडेन चार्टर्ड सिटीजन आसा सोशल वर्करान आसा ओबीसी कॉर्पोरेशनान आसा आपल्या एके कडेन आसा कोणा कडेन आमच्या खातेकार म्हणतो हय सगळी जाता. तूं जर कसली स्कीम थंय घेवन गेलो ते फक्त पेपर आसता. पेपर असल्या नंतर लोक वयताले ते सांगतात की ह्या हाड ते हाडटा. आतां पासून खंयच्या ओबीसीच्या मनशाक ही स्किमी आमकां मेळ्ळ्या ते कोणी सांगचे. आमी म्हणटा आमकां सरकारान इतली मरणाक जळपाक इतली दिला आनी जळटलो जाल्यार तेंचे कडेन लांकडां ना. काय लोकां कडेन मेळना तांकां कितें करपाचें. भुरग्यांक एज्युकेशनल आसा भायर वचपाक बँकेक गेल्यार बँक म्हणटा आमी लोन दिना कित्याक आमकां काय हें दिना. पूण हें फक्त कागदाचेरच काय कितें हेजेर आमी विचार करपाक जाय. सांगलां की हें जे तुमी विचार करा. हांव पयलीं खूब कडेन सोशल वेलफेअरान गेलो खातीर गेलो ही सगळी पुस्तकां घेवन गेलो. पूण थंय शेवट कितें जाला की कोणाचो कोण आमी अशी परिस्थिती आमी जेन्ना आतां सगळे एक कडेन जाल्या तितून भितर 20-15 असो विचार आमी आशा बाळगता. ह्या हितूंतल्यान 16 वर्सां नंतर पयले खेपे
आम्ही झगडले म्हणून पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कॉलेज काम करताय आम्ही धन्यवाद दिता प्रमोद सावंताक की इतके काय नसून रोस्टर जालो आणि कितें जावं त्या परिस्थितीन तेणें आमकां जे पळय स्थान दिलें पोस्ट दिले तेचे आमी अभिनंदन करता आणि त्याच बरोबर आमचे सुभाष शिरोडकर हेही खूप अपुरले WRD मिनिस्टर आणि आमचे संकल्प आशिल्ले आमदार दुसरे स्पीकर त्या शिवाय आमचो ओबीसी कमिशन हडपयकर हे लोकांनी मिळून जे कितें केलां त्याच्यामुळे आज आमकां कितें मेळ्ळें आसा आणि एकच हांवें सगळ्या उतर सांगलां आज ह्या देशात आणि म्हणून 16 वर्सां नंतर आम्ही जेन्ना भायर सरले त्या वेळाचेर डॉक्टर प्रमोद सावंतान आमचे मोठे उपकार केले की आमकां एक तरी ट्रॅक दिलो लायन दिली की बाबा आज तुका हे ना फुडें फुडें वचूंक मेळटलें आनी खरेंच तेंचे बहुजन ओबीसी समाजाचे वतीन आमी तेजें अभिनंदन करता की तेणें आमकां एक वाट दाखयली एक दिशा दाखयली आमच्या भुरग्यांक नाजाल्यार भुरगे MBBS जातकच फुडें वचनाचेर चान्सच तेका बेसोडून घालताले त्या भुरग्यांक सांगलां कितें आतां आमकां सांग तुका दुसरो सांगता पर्वरी हे जेन्ना 12वीचे हे जाता काय म्हटल्यार कावन्सिलींग जाता त्या वेळाचेर तेंचे उच्चवर्णीय लोक आमच्या भुरग्यांक कितें सांगप ओबीसी जनरल अशी आसा तो 80% मार्क मेळटा पूण हेका त्या ओबीसीक लागता कित्याक की तो सीट आमचो बरो कमी जाल्ली तेंका एक अशी परिस्थितीन चलताले हांवें ते बूथ दवरलो ओबीसी कमिशन इन्क्वायरी बूथ दवरलो जे भुरग्यांक खबर ना ते आमचे कडेन येवन पळयतात आमी विचारलें डायरेक्टराक कितें चलना काय तूं म्हणटा डायरेक्ट तेंका ओबीसीचे एका ओबीसीचे कॅटेगरी कित्याक घालतो जनरल वचपाक एक खेपे अजून तेच चल्लें पोस्ट ग्रॅज्युएट तशेंच चल्लां जो पर्यंत आमी फुडें सरना जो पर्यंत आमी हें अशें कांय करिना जाल्यार अशेंच चलतलें म्हणून आमी सगळ्यांक सांगलां एकूच जाती अलर्ट रावा शिक्षणाच्या बाबतींत नोकरी मेळटी करूया पूण शिक्षण तरी वेवस्थीत करून काही कडेन कितें करपाक आर्थीक क्षणांत भुरग्यांचें केलें फक्त सविस्तर मुद्दम सांगलें कित्याक एक फोंड्यान चेडूं ओबीसी आशिल्लें पोस्ट आशिल्लो तेका त्या भुरग्याक तेणी पोस्टार घेतलें आनी जेन्ना इंटरव्यू येयली तेका तें शिक्षण सारकें ना पास जालें बरोबर ना म्हणून तेका उडयलें आनी दुसऱ्या मनशाक दुसऱ्या जातींतलो ही परिस्थिती जाल्ली आमी हांगा NIT कॉलेज फर्मागुडी थंय आमचो एक भुरगो BTECाक पास जालो सगळे संस्कार करून BTEC पास आनी MTECाक थंय एडमिशन दिना त्या वेळाचेर आमी प्रेस घेतले आमचे लोक घेतले कमिटी घेतली आनी आमी थंय गेले बाबा हो आमचो मनीस आहा तुमी कित्याक नाही ना आमी करोना प्रिंसिपल हांगा सोडलो तेन्ना आमकां जाल्यार आमकां पळोवचें पडटलें कित्याक ना दुसरे दीस येतकच आमच्या ते स्कीम पर्टिक्युलर आसा स्कीम 7,000 एप्लिकेशन पडोन की आमी सर्टिफिकेट डेप्युटी कलेक्टर सर्टिफिकेट दिले नंतर ती स्कुटनी म्हणून वयता थंय IAS ऑफिसर ते केन्ना मेळत अशें करून 7 एप्लिकेशन पडोन आशिल्ले त्या वेळाचो हो आमचो मिलिंद नायक सोशल वेलफेअर मिनिस्टर ताका रिक्वेस्ट केलें पळय म्हटलें हेंचे पळय आसा की डेप्युटी कलेक्टर फायनल ऑथॉरिटी